नमस्कार श्रोते हो, आज आपण वाचणार आहोत अग्निपंख या प्रेरणादायी आत्मचरित्रातील पुढील भाग. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जीवनप्रवास म्हणजे सतत शिकण्याची आणि नवनिर्मितीची वाटचाल आहे. सृजन या प्रकरणाचा पहिला टप्पा सुरू होतो अमेरिकेतील त्यांच्या प्रवासाने. भारतामध्ये रॉकेट प्रकल्पांवर काम करत त्यांना व्हर्जिनिया प्रांतातील हॅम्प्टन येथे असलेल्या लँग्ले रिसर्च सेंटरमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ते गेले मेरीलँड राज्यातील ग्रीन बेल्ट येथील नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरला. हे ठिकाण म्हणजे अमेरिकेच्या उपग्रहांचे हृदयच. येथे बसून अवकाशात गेलेल्या उपग्रहांशी थेट संवाद साधला जात असे. कलाम साहेबांना हे सर्व पाहून प्रचंड आश्चर्य आणि प्रेरणा मिळाली. याच केंद्रात त्यांच्या नजरेस एक मोठे रंगचित्र पडलं. त्या चित्रात 2 सैन्यांमध्ये लढाई दाखवली होती. बारकाईने पाहिल्यावर कलाम साहेबांना जाणवलं की एका गटाच्या चेहऱ्यांची ठेवण आपल्यासारखीच आहे. जिज्ञासाने त्यांनी विचारले, हे सैनिक कोण आहेत? त्यावर उत्तर मिळाले की हे टिपू सुलतानचे शूर सैनिक आहेत. त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध शौर्याने लढा दिला. हे ऐकताच कलाम साहेबांच्या डोळ्यात चमक आली. कारण 18व्या शतकातच टिपू सुलतानने युद्धात रॉकेटचा उपयोग सुरू केला होता. आकाशाला भिडणाऱ्या अस्त्रांचं स्वप्न त्याने पाहिलं होतं. 1799 मध्ये तुर्कहळ्ळीच्या लढाईत टिपू सुलतान शहीद झाले. तेव्हा ब्रिटिश सैन्याने त्याच्या तळावरून जवळजवळ 700 रॉकेट्स आणि 900 रॉकेट्स तयार होतील एवढं साहित्य जप्त केलं होतं. यावरून स्पष्ट होतं की भारतीयांकडे शतकानुशतके विज्ञानाची परंपरा होती. डॉक्टर कलाम विचार करू लागले की जर आपल्या पूर्वजांनी एवढ्या आधी रॉकेटचा शोध लावला असेल तर आपण आज विज्ञानाच्या माध्यमातून काय काय करू शकतो. युद्धाच्या पलीकडे जाऊन भारतात आधुनिक विज्ञानाचे बीज रोवलं पंडित जवाहरलाल नेहरूंनी. त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे संशोधनाला नवीन संजीवनी मिळाली. ते म्हणायचे, भारताला आधुनिक बनवायचं असेल तर विज्ञान आणि तंत्रज्ञान हीच खरी गुरुकिल्ली आहे. नेहरूंच्या या विचारांना मूर्त रूप दिलं डॉक्टर विक्रम साराभाई यांनी. त्यांनी अंतराळ संशोधनाचं स्वप्न साकार करण्याचं आव्हान स्वीकारलं. भारतासारख्या विकसनशील देशाने अंतराळाकडे पाठ फिरवू नये, उलट त्याचा उपयोग शिक्षण, आरोग्य, शेती आणि संवाद यासाठी करायला हवा, असा त्यांचा ठाम विश्वास होता. श्रोते हो, या भागात आपण पाहिलं की इतिहास, विज्ञान आणि राष्ट्राभिमान यांचा संगम किती अद्भुत आहे. टिपू सुलतानने 18व्या शतकात रॉकेटचं स्वप्न पाहिलं. नेहरूंनी स्वतंत्र भारताला वैज्ञानिक दृष्टिकोन दिला. विक्रम साराभाईंनी अंतराळ संशोधनाचं आव्हान स्वीकारलं आणि याच परंपरेचा धागा अखेर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हातात आला. त्यांना जाणवलं की ते ज्या भूमीत जन्मले त्या भूमीच्या शूरवीरांनी आणि दूरदर्शी नेत्यांनी विज्ञानाचा पाया आधीच घातला आहे. त्यावर आता नव्या पिढीने आकाशाला भिडणारे स्वप्न उभं करण्याचं आव्हान स्वीकारायला हवे. कलाम साहेबांचा हा अनुभव आपल्याला सांगतो, आपल्या भूतकाळातील गौरव आणि शौर्य हेच आपल्या भविष्याच्या नवसृजनाचे पायाभूत स्तंभ आहेत. पुढच्या भागात आपण जाणून घेऊ नासामधील त्यांचा संशोधन प्रवास भारतासाठी किती महत्त्वाचा ठरला. तोपर्यंत तुमच्या भविष्याच्या नवसृजनाचे पायाभूत स्तंभ तुमच्या भूतकाळातील कोणते आहेत ते नक्की आठवा.
आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.